नमस्कार. राणीज फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी इथे खणाच्या साडीपासून 1.5 ते 2 वर्षाच्या मुलीसाठी परकर पोलकं बनवत आहे. इथे मी 4 फोल्ड अस्तर घेतलं आहे. उंची घेतली आहे मी इथे 10.5 इंच. तुम्हाला हवी तशी उंची घेऊ शकता तुम्ही. शोल्डर घेतला इथे मी 4.5 इंच. गळा रुंदी घेतली आहे 2 इंच. मुंडा घेतला आहे मी ते 4.5 इंच. नंतर छातीचं माप टाकून घेतलं आहे मी इथे. छातीचं माप घेतलं आहे मी छातीचा चौथा भाग 6 इंच घेतलं आहे आणि मार्जिनसाठी 2 इंच सोडलं आहे मी. छातीचं जेवढं माप घेतलं आहे तेवढंच मी ते कमरेचंही माप घेतलं आहे, कारण लहान मुलांची छाती कंबर सेमच असते. जर बाळ हेल्दी असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता कमरघेर. इथे मी पुढच्या गळ्याचं मार्जिन टाकून घेतलं आहे. पुढच्या गळ्याचं माप टाकून घेतलं मी इथे 3.5 इंच. नंतर इथे मुंड्याला 1 इंचावर आणि 1 पाऊण इंचावर असं माप टाकून गोलाकार देऊन घेतला आहे. इथे हे दोन्ही जॉईंट होते त्यामुळे मी हा कपडा कट करून घेतला आहे. पुढच्या गळ्यासाठी मी असं पंचकोनी गळा बनवत आहे, त्यामुळे अशी फक्त एक लाईन मारून घेतली आणि गळा कट करून घेतला आहे. तसंच इथे मुंड्याचा आकार देखील कट करून घेतला आहे मी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. मागच्या बाजूचंही आम्ही इथे 2 इंचावर गळा रुंदी टाकून ते गळा उंची मी घेतली गळा उंची घेतली मी इथे 6 इंच. इथे व्ही आकार देणार आहे मी याला. थोडासा असा कर्व देत मी पानाचा आकार देत असं कट करून घेते. पाठीमागे असा गळा देणार आहे. हुकलूक पट्टी ठेवायची आहे पाठीमागे. ते नंतर दाखवेलच मी तुम्हाला. हे बघा अशा प्रकारे दोन्ही गळे तयार झालेत. नंतर मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून मी कट करून घेतलं इथे. दोन्ही भाग एकत्रच कट करून घेतलेत मी. डबल फोल्ड घेतलं मेन फॅब्रिक. हे असं ठेवून मी डायरेक्ट कट करून घेतलं. इथे तुम्हाला दिसत नसेल, थोडं शूट करताना ते चुकलं आहे माझं थोडंसं, त्यामुळे. नंतर मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून सरळ बाजूवर अस्तर ठेवलं आहे मी इथे. इथे मी 1/2 इंच मार्जिन सोडत कमरेपासून अशी शिलाई देते. आपल्याला हा पलटी करायचा आहे त्यामुळे मी असं उलट ठेवून शिवून घेते. नंतर तसंच गळ्यालाही आकार देऊन घ्यायचा आपल्याला सेम. इथे लहान मुलांसाठी कॅनव्हास वगैरे लावायची गरज नाही आहे. हे बघा असं गळ्याला आकार देऊन घ्यायचं आहे. ते कोपरे आले ना तिथे सुई टाकून आपल्याला असं गोल फिरवून घ्यायचं कपडा. सगळीकडे तसंच करायचं सेम. त्यामुळे काय होतं, गळ्याला आकार चांगला येतो आपल्याला. असं 1/2 इंच मार्जिन सोडत मी ते गळ्याला टीप मारून घेतली आहे. नंतर राहिलेला कपडा असा कट करून घ्यायचा आहे. गळ्याचा आणि मुंड्याचा वगैरे कट करून घेते मी ते. इथे थोडे टक्स मारून घ्यायचे आहेत कोपऱ्यांमध्ये. हे बघा इथे जिथे जिथे कोपरे आहेत ना तिथे असे छोटे छोटे टक्स मारून घ्यायचे. उरलेला कपडा इथे मी कट करून घेतला आहे. नंतर हे असं पलटी मारून घेते मी इथे.
हे बघा असं या पद्धतीने पलटी मारून घेतल्यावर सरळ बाजूने आपल्याला 1/2 इंच मार्जिन सोडत हे बघा गळ्याला आकार देते मी असा 1/2 इंच मार्जिन सोडायचं आणि गळ्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. इथे दाबटीप देऊन झाल्यावर आपण कमरेलाही सेम अशीच टीप मारणार आहोत. पण कमरेला अशी कडेने टीप मारते मी, दाबटीप नाही मारते, थोडीशी कडेने मारते. हे बघा असं या पद्धतीने. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. हे बघा इथे असं टीप मारून झाली आहे माझी कमरेला. नंतर मी इथे मागचं सेम असंच करून घ्यायचं आपल्याला. सरळ बाजूवर अस्तर ठेवायचं आहे आणि असं मी कमरेला इथे शिलाई देऊन घेतली मी. नंतर गळ्याचाही आकार देऊन घेतला आहे. इथे राहिलेला कपडा मी कट करून घेतला गळ्याचा. इथे मी व्ही आकार देणार आहे थोडासा असा. नंतर टक्स मारून आपल्याला हा कपडा आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. सेम पुढचा जसा गळ्याला आकार दिला ना आपण, दाबटीप दिली ना, तशीच इकडे पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने. इथे थोडा हा व्ही आकार झाला आहे. तुम्हाला हवा असेल तसा आकार देऊ शकता तुम्ही गळ्याला. नंतर मी इथे कमरेला सुद्धा टीप मारून घेतली आहे. इथे दोन्ही भाग माझे तयार झालेत. नंतर आपल्याला हे अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट करून घ्यायचं आहे. इथे मागच्या भागाचं अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट करून घेते. राहिलेला कपडा कट करून टाकायचा आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने. इथे मी मागचं आणि पुढचं दोन्ही असं तयार करून घेतलं आहे. नंतर सरळ बाजू ठेवून आपल्याला दोन्ही शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत. मागच्या पुढच्या दोन्ही भागाचे शोल्डर असं सरळच जॉईंट करायचे. नंतर आपण फोल्ड करून त्याला टीप मारणार आहोत. धागे वगैरे दिसू नयेत यासाठी, बाहेर येऊ नयेत यासाठी. हे बघा असं परत उलट करून आपल्याला इथे शोल्डर दाबून घ्यायचं आहे. हे बघा इथे दाखवते याप्रमाणे 1/2 इंच मार्जिन सोडत आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची अशा पद्धतीने. इथे मी दोन्ही शोल्डर जोडून घेते. इथे मी 2-2 टिपा देते जेणेकरून. ठीक आहे, चला आपण नंतर इथे आपण फुग्याची बाही शिवणार आहोत. तर काय नाही आहे, आपल्याला इथे मी 4 इंचांचं डबल फोल्ड कापड घेतलं. इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. 2 इंच मार्जिन सोडत असं मी ते स्लीवचा असे छोटे छोटे प्लेट्स पाडून घेते. इथे व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे. तसंच दुसऱ्या बाजूला 2 इंच मार्जिन सोडायचं आपल्याला. खालच्या बाजूने देखील आपल्याला असे छोटे छोटे प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. इथे 2 इंच मार्जिन सोडायचं आहे. नंतर इथे 2 इंचाची पट्टी घेतली आहे मी खाली बाहीला लावण्यासाठी. इथे उलट बाजूवर पहिले पट्टी ठेवली, उलट बाजू ठेवली आहे, नंतर पट्टी ठेवली आहे त्याच्यावर. स्लीवची उलट बाजू आहे ही. नंतर असं सरळ करून आपल्याला कपडा फोल्ड करून अशी टीप मारून घ्यायची आहे.
हे बघा या पद्धतीने इथे व्हिडिओमध्ये दाखवते. व्यवस्थित कपडा आत टाकून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. इथे दोन्ही स्लीव्ज मी अशा पद्धतीने तयार करून घेणार आहे. हे बघा असं मस्त दिसतात हे फुगाबाई. मग मध्य सेंटर काढून आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचे. हे बघा मधूनच सुरुवात करायची आपल्याला जॉईंट करताना, जेणेकरून आपल्याला जर इकडे कमी पडत असेल ना जागा तर एखादी प्लेट्स उसवायची आपण आणि मग जॉईंट करून घ्यायचे. हे बघा दुसऱ्या बाजूने असंच जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा इथे व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे इथे 2 टिपा देऊन घेते मी, कारण धागे निघून येतो यासाठी. नंतर मी इथे थोडंसं ओव्हरलॉक केलं आहे मी याला. इथे बघा दिसेल तुम्हाला. हे बघा या पद्धतीने, जेणेकरून धागे निघणार नाहीत. दोन्ही स्लीव्ज अशाच प्रकारे लावून घेतलेत मी. नंतर आपल्याला इथे काजबटन पट्टी करायची आहे. त्यासाठी मी मागच्या बाजूचा सेंटर काढून कट करून घेतला आहे. इथे मी हे बघा अशा पद्धतीने आपल्याला काजपट्टी लावून घ्यायची आहे. 2 इंचाची अशी पट्टी घेतली मी. असं कट करून जॉईंट करून घ्यायचं आहे. मग असं मागे फोल्ड करत टीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने. तसेच मागे मी ते टीप देऊन घेते, जेणेकरून कापड असं बाहेर दिसणार नाही. हे बघा या पद्धतीने आपल्याला काजपट्टी बनवून घ्यायची आहे. इथे मी हुक लावणार आहे. नंतर इथे हुक्काची पट्टी पण आपल्याला सेम उलट ठेवलं मी इथे. नंतर उलट बाजूने असं ठेवत आपल्याला सरळ बाजूने फोल्ड करून टीप मारून घ्यायची. हे बघा इथे अशा पद्धतीने. ठीक आहे, ही तयार झाली आपली हुकलूक पट्टी. हे बघा या पद्धतीने. नंतर मी इथे दोन्ही भाग जॉईंट करून घेते. सरळ बाजूने जॉईंट करून घेते. नंतर आपल्याला हे फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे. इथे सरळ बाजूने जॉईंट केलं मी. उरलेलं कापड आपल्याला कट करून टाकायचं आहे. नंतर उलट करून एक दाब टीप मारून घ्यायची आहे. नंतर आपलं मार्जिन टाकून आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे ब्लाऊज. हे बघा या पद्धतीने. इथे मी 2 डबल टीप मारते इथे, जेणेकरून कमी जास्त झाले तर त्यासाठी. हे बघा या पद्धतीने. मागे मी इथे बटरफ्लाय लावून घेतला आहे. अशा प्रकारे हा ब्लाऊज तयार झाला आहे. आपल्याला घेरसाठी मी इथे घेरसाठी 15 इंच उंची घेते घेराची. आणि रुंदी आपल्याला कमर घेर आहे ना त्याच्या डबल घ्यायचं आहे आपल्याला आपल्या ब्लाऊजचं जेवढं कमर घेर आहे ना त्याच्या डबल मी इथे घेतलं आहे. तुम्हाला जास्त प्लेट्स पाहिजे असतील तर तुम्ही वाढवून घेऊ शकता घेर. अशा प्रकारे इथे 2 इंच मार्जिन सोडत आपल्याला असे प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत. तुम्ही छोट्या प्लेट्स टाकत असाल तरी चालेल.
तसंच इथे अस्तरही आपल्याला घ्यायचं आहे. अस्तर घेतलं मी इथे मेन फॅब्रिकपेक्षा 2 इंच कमीच उंची घेतली याची. 13 इंचचं घेतलं मी अस्तर इथे. नंतर दोन्ही जॉईंट करून घेतलं आहे. अस्तरलाही देखील मी प्लेट्स पाडून घेतले. नंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईंट करून घेतलं आहे. हे बघा, या पद्धतीने आपल्याला 3 इंचावर अशी हे दोन्ही मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही असे फोल्ड करून आपल्याला इथे 3-3 इंचाची अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे. नंतर बेल्टसाठी इथे मी 4 इंचाची पट्टी घेतली आहे. दोन्ही साईड असे लॉक करून घेतलेत मी बेल्टचे. नंतर हे असं उलट बाजूने पहिले ही पट्टी मी जॉईंट करून घेतली आहे. सरळ ठेवली आहे उलट बाजूवर ही पट्टी. हे बघा, या पद्धतीने. नंतर सरळ करून असं फोल्ड करत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित असं पकडून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. ते टीप मारून झाली आहे माझी. नंतर मी इथे सरळ बाजूनेच जॉईंट करते. आपण जी 3 इंच सोडली आहे ना जागा, त्याच्या खालून आपल्याला असं जॉईंट करून घ्यायचं आहे. सरळ बाजूनेच मी इथे जॉईंट करते, जेणेकरून धागे वगैरे निघू नयेत यासाठी. नंतर आपल्याला उलट करून परत अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक असं मी दोन्ही जॉईंट करून घेतलं आहे एकत्रच. अशी दाबटीप देऊन झाली माझी. डबल टीप मारून घेते मी इथे. या पद्धतीने आपला स्कर्ट तयार झाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.